जय भीम सर्वांना. तुम्ही खालची कमेंट नक्की वाचू शकताय की हा भिकारी काय म्हणतो. शेत आहे का भिकाऱ्या, मागून खाणारी तुमची औलाद, गळ्यामध्ये मडकं बांधलेलं माहिती आहे ना. हा, आणि शेवटीचं काय वाक्य, जनावर मेलेलं खाणारी तुमची औलाद. अरे भिकाऱ्या तर तू आहेस, म्हणून तर अशी भीक मागत फिरतोस कमेंट मधून. हा, त्या काळी ना आमच्या पिढीमध्ये ना जमीन नव्हती ना शेतही नव्हतं, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण लागू केलं आणि त्या आरक्षणाच्या मार्फतातून ना आमच्या मुलांनी शिक्षण घेतलं आणि ते शिक्षण घेऊन आज मोठमोठ्या पदावरती आहेत आणि बाहेर देशामध्ये पण आहेत. हे तुझ्या डोळ्यात खपत नाही. आणि दुसरं वाक्य काय म्हणतोस की गळ्यामध्ये मडकं बांधलेलं माहिती आहे ना. अरे मूर्खा, गळ्यामध्ये मडकं आणि कमरेला झाडू त्या पिढीमध्ये होतं आमच्या, समजलं का. आताच्या पिढीमध्ये नाहीये. आणि त्या पिढीमध्ये गळ्यामध्ये मडकं आणि झाडू होतं ना कमरेला, तर कोणता देवदूत आला नाही ते काढण्यासाठी, समजलं का. आले होते धावून फक्त विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणून तर आज आम्ही देवाला ना बाजूला सारलं आहे. हे तुझ्या ह्याच्याने सांगते मी असल्या कमेंट वरून, समजलं का. आणि आमचंच नाही तर अख्ख्या संपूर्ण भारत देशाचं सोनं करणारे ना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आहेत. आणि तू शेवटीचं वाक्य म्हणतोस ना, जनावर खाणारी तुमची औलाद मेल्यानं. आणि तू काय रे नालाय का, तू काय जिवंत प्राण्याची हत्या करून खातोच, हीच का तुझी औलाद. नीट सर कमेंट करायचं, सुधरा थोडा आता तरी. कशाला जातीवाद करताय असली कमेंट करून. जय भीम, जय संविधान, जय भारत, नमो बुद्धाय.